सर्वप्रथम मी परमपूज्य शंकर स्वामी, संत बहिणाबाई, संत शिवाई माता यांच्या चरणी नतमस्तक होते। या संतांच्या पवित्र भूमी शिऊर येथे उपस्थित मोठा हा जनसमुदाय, आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी 112 वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ जी जाहीर सभा आज येथे घेण्यात आलेली आहे, त्या सभेच्या अनुषंगाने युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचं लवकरच आगमन होणार आहे आणि त्या अनुषंगाने व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, सर्व ग्रामस्थ, सर्व बंधू आणि भगिनी, आपण सर्वांना माझा नमस्कार। आज मी या मंचकावर एक स्त्री म्हणून, आपण सर्वांची बहीण म्हणून, एक होतकरू उमेदवाराची पत्नी म्हणून आणि त्याचबरोबर एक सुस्वभावी असं व्यक्तिमत्व असलेले आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आपण सर्वांसमोर उभी आहे आणि माझ्या मनातल्या भावना मी आपण सर्वांसमोर मांडणार आहे। आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांचं व्यक्तिचरित्र रेखाटणं म्हणजे फार कठीण अशी गोष्ट आहे, पण काही गोष्टी मी आपण सर्वांसमोर मांडू इच्छिते, त्यांचं व्यक्तिचरित्र आपण सर्वांसमोर रेखाटू इच्छिते। आदरणीय दिनेश भाऊ परदेशी एक सुस्वभावी असं व्यक्तिमत्व, समाजसेवेचा वसा त्यांना त्यांचे वडील म्हणजेच माझे सासरे डॉक्टर पीयू परदेशी यांच्याकडे लाभला। वैजापूर शहरामध्ये कोणतीच वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती, त्या अनुषंगाने वैजापूर शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी आमचे सासरे डॉक्टर पीयू परदेशी यांना येवल्याहून वैजापूरला आणलं आणि मुंबईहून शिक्षण घेतलेलं MBBSचं हे व्यक्तिमत्व कधी वैजापूरचं अविभाज्य घटक बनलं हे त्यांना सुद्धा कळलं नाही। फक्त 1 रुपयात इंजेक्शनपासून 20 रुपये OPDचा खर्च असं त्यांची जी फीज होती, त्या अनुषंगाने त्यांनी वयाच्या 86व्या वर्षापर्यंत वैजापूरकरांची एक वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी सेवा केली, एक डॉक्टर म्हणून सेवा केली। त्यांचं हे व्यक्तिमत्व, त्यांचा हा स्वभाव, त्यांचे हे गुण हे आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्यामध्ये आले। त्यांच्या वडिलांचा समाजसेवेचा वसा, त्यांच्या वडिलांचा प्रामाणिकपणाचा वसा, त्यांच्या वडिलांचा एकनिष्ठपणाचा वसा आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी अंगीकृत केला। असं म्हटलं जातं की माणसाकडे कितीही पैसा, प्रसिद्धी, इगो, ॲटिट्यूड हा आला तरी त्या व्यक्तीची लायकीही त्याच्या स्वभावातनं कळते आणि माझ्या मते आयुष्यात कितीही पैसा कमवला तरी माणसं कमवण्यात एवढी मजा पैसा कमवण्यात नसते आणि तोच स्वभाव आदरणीय डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्यामध्ये आहे। त्यांच्या वडिलांकडनं त्यांना पैसे जपण्याच्या ऐवजी माणसं जपा, माणुसकी जपा हा मंत्र त्यांनी त्यांच्या वडिलांकडनं अंगीकृत केला आणि त्या अनुषंगानेच आज आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांचं व्यक्तिमत्व आपण सर्वांसमोर आहे आणि त्यांच्या प्रेमापोटीच आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहात। वैजापूर नगरपालिकेत कार्य करताना 20 ते 25 वर्ष एखाद्या शहराची सेवा करणे, त्या शहरातील प्रत्येक व्यक्तीला कोणताही जातीभेद न ठेवता आपलंसं करून घेणे, प्रत्येक तळागाळातील व्यक्तीच्या समस्या जवळून जाणून घेणे हा त्यांच्या स्वभावाचा एक मुख्य घटक। आमचं घर म्हणजे शनी शिंगणापूर आहे। आमच्या घरातील दारं प्रत्येक व्यक्तीसाठी नेहमी खुली असतात। माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली, मी अजूनपर्यंत आमच्या घराला कुलूप लावलेलं पाहिलेलं नाही। असं प्रत्येक व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाणारं आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांचं व्यक्तिमत्व आहे। वैजापूर नगरपालिकेत काम करताना वैजापूर नगरपालिकेला अनेक पारितोषिके आम्ही मिळवून दिली। आपण सगळ्यांना सांगताना मनस्वी आनंद होतं
की 2022 साली वैजापूर नगरपालिकेला 3 स्टार रेटिंग गार्बेज फ्रीचा पुरस्कार आणि त्याचबरोबर उत्कृष्ट नगरपालिकेचा पुरस्कार आदरणीय राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान झाला। आणि नुकतीच काही महिन्यांपूर्वी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत वैजापूर नगरपालिकेला 1.5 कोटीचं पारितोषिक प्राप्त झालं। अशी अनेक पारितोषिके मग ते संत गाडगे बाबा अभियानापासून असो, ते स्वच्छ सर्वेक्षणपर्यंत असो किंवा माझी वसुंधरा अभियान असो, ही पारितोषिके वैजापूर नगरपालिकेने पटकावली। एका शहराची एक हाती सत्ता 20 ते 25 वर्ष असणे म्हणजे खूप मोठा भाग आहे। कारण एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला 5 महिन्यात का होईना 5 वर्षात तरी लक्षात येतं। आणि 25 वर्ष वैजापूर शहराचा कारभार सांभाळणे म्हणजे वैजापूर शहरवासियांनी केवढा मोठा विश्वास आदरणीय डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी यांच्यावर टाकला आहे याचे साक्षी आपण सर्व आहात। मी माझे पतिराज आहे म्हणून त्यांची स्तुती करत नाही, पण हे सुस्वभावी असे व्यक्तिमत्व आहे। प्रत्येक जातीपंथातील व्यक्तींना सोबत घेऊन चालणारं हे व्यक्तिमत्व आहे। आणि असं म्हटलं जातं की जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या समाजामध्ये कार्य करतो, एखाद्या समाजाचा अविभाज्य असा घटक बनतो, समाजाची जेव्हा आवाज बनतो, तेव्हा त्या व्यक्तीचे विरोधक होणे हे साहजिकच आहे। आणि आपण सर्वांना कल्पना आहे की काही महिन्यांपासून आमच्या कुटुंबाला जो मानसिक त्रास झाला त्याचे सर्व साक्षी आपण आहात। आणि त्या सर्व गोष्टींचे आपण जरी साक्षी आहात तर आपण सर्व जनता जनार्दनाच्या साक्षीने आज आम्ही या मंचकावर उपस्थित आहोत आणि आपण सर्वांसमोर बोलत आहोत। आपण सर्वांचं प्रेम, जरी पक्षातील बरीच मंडळी एका बाजूने झालेली असली तरी आपण जनता जनार्दन जे आहे ही निवडणूक आपण हाती घेतलेली आहे आणि आमच्यावर आपण हा विश्वास टाकलेला आहे, याचे साक्षी आम्ही आहोत। कृपया शांतता राखा। मी आज आपण सर्वांसमोर ही कळकळीची विनंती करते, आपण सर्वांसमोर पदर पसरते की येणाऱ्या 20 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपण आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांना प्रचंड मताने निवडून द्यावे। आणि आपल्याला सांगताना मनस्वी आनंद होतो की जी वोटिंग मशीन आहे त्याच्यावर देखील आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांचा बटन पहिल्या नंबरवर आहे। म्हणजे 1 नंबरचा व्यक्ती, 1 नंबरचं कार्य, 1 नंबरचा स्वभाव आणि बटन सुद्धा नंबर 1। तर आपल्याला कळकळीची विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला आपण मशाल या चिन्हासमोरील नंबर 1चं बटन दाबून आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे। कारण की येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला या तालुक्यात जसा वैजापूर शहराचा विकास झाला त्याप्रमाणेच आपल्याला वैजापूर तालुक्याचा देखील विकास करायचा आहे। जे चित्र वैजापूर शहराचं आहे तसंच चित्र आपल्याला वैजापूर तालुक्याचं करायचं आहे। आणि त्या अनुषंगाने प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला सोबत घेऊन आपल्याला हे कार्य करायचं आहे। आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की सुस्वभावी अशा व्यक्तिमत्वासोबत काम करताना आपल्या वैजापूर तालुक्याचा चेहरा मोहरा अगदी बदलून जाईल येणाऱ्या दिवसांमध्ये। मी परत एकदा आपण सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला आपण मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांच्यावर विश्वास टाकावा। कारण की आदरणीय दिनेशभाऊ परदेशी हे एकटे आमदार होणार नसून आपण सर्व जनता जनार्दन देखील आमदार होणार आहे, याची साक्षी मी आहे आणि अशी शाश्वती मी आपण सर्वांना देते। आणि जाता जाता फक्त एवढंच सांगते की मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। मी परत एकदा आपण सर्वांना नम्रतेची विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला मशाल या चिन्हासमोरील नंबर 1चं बटन दाबून आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांना मताने निवडून द्यावे।
आणि आपण सर्वांच्या मनातल्या भावना मला जवळून माहिती आहे आणि त्या अनुषंगाने मी आपला फारसा वेळ घेणार नाही, पण जाता जाता एवढंच सांगेल की असं म्हटलं गेलेलं आहे, खोल दो पंख मेरे कहता है परिंदा, खोल दो पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उड़ा बाकी है, ज़मीं मंजिल नहीं है मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी।